श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी भक्त यायचे. त्यांनी आणलेलं द्रव्य श्रीगुरु कधीच घेत नसत. समाधारणा करण्यासाठी भक्तांनी ते उपयोगात आणावं अशी त्यांची इच्छा होती. एकदा एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आला. त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. त्या दिवशी भक्त लोक समाधारणा घालीत होते. त्यांनी त्या ब्राह्मणालाही समाधारणेत जेवायला चला म्हणून बोलावलं. त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की श्री गुरूंना भिक्षा घालावी. त्यासाठी त्याने तिघांना पुरेल असं साहित्य, उदाहरणार्थ तांदूळ, कणिक व इतर पदार्थ आणले होते. दरवेळी इतर ब्राह्मण समाधारणेसाठी बोलवीत. तिथे तो जेवण करून मठात येऊन आपण आणलेली शिदोरी उशाशी घेऊन झोपत असे. असे 3-4 दिवस झालं. सर्व लोक त्याला हसायला लागली. हा समाधारणेची सामुग्री घेऊन आला, पण स्वतः दुसऱ्याच्या समाराधनेत जेवतो. त्याने आणलेलं अन्न तर एकाला सुद्धा पुरणार नाही. येथे तर श्री गुरूंजवळ अनेक शिष्य समुदाय आहे. काय हा समाधारणा घालणार? असं बरेच दिवस गेले. श्री गुरूंनी इतर शिष्य त्याची थट्टा करताना ऐकलं. त्यांनी ब्राह्मणाला बोलवलं आणि म्हणाले, आज तू मला भिक्षा घाल, लवकर स्वयंपाक कर. श्री गुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला. मग त्याने आपलं साहित्य आणलं. शचिरभूत होऊन स्वयंपाक केला. त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्री गुरूंजवळ आले आणि म्हणाले, आज जेवायला आम्हाला मिळायला हवं. आम्ही रोज मिष्टान्न खातो, त्यामुळे आमचे समाधान होते. हा ब्राह्मण कुठला आहे? आज समाधारणेतच खंड पडणार. श्री गुरु म्हणाले, तुम्ही घरी जाऊ नका, आंघोळीला जाऊन लवकर या. आज येथेच भोजन घ्या. त्या ब्राह्मणाला वाटले मठात खूप अन्न सामग्री आहे, तेव्हा श्री गुरु आणि स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितले असेल. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करायला सांगितलं. तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनवला आणि श्री गुरु आज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलायला नदी वर गेले. ब्राह्मण म्हणाले, अरे तू परत जा, स्वयंपाक तयार व्हायला सायंकाळ होईल. तू श्री गुरूंना भिक्षा घाल. ते ऐकून ब्राह्मण पुन्हा श्री गुरूंकडे गेला आणि म्हणाला, ब्राह्मण येत नाहीत, रात्री भोजनाच्या वेळी येऊ असे म्हणतात. तेव्हा श्री गुरूंनी त्याला सांगितलं, त्या ब्राह्मणांना जाऊन सांग की श्री गुरूंनी तुम्हा सर्वांबरोबर जेवण करण्याचा निश्चय केला आहे, तेव्हा लवकर जेवायला या. तेव्हा ब्राह्मण बराबर स्नान उरकून आल्यावर श्री गुरु त्यांना म्हणाले, लवकर पत्रावळी तयार करा, सहकुटुंब जेवा. त्या ब्राह्मणाने नंतर वंदनादी उपचाराने भक्तिभावाने श्री गुरूंची पूजा केली, मंगल आरती केली. त्यामुळे श्री गुरूंना संतोष झाला. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणास शिजवलेले अन्न त्यांच्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि आपल्या जवळील वस्त्राने ते अन्न झाकून ठेवण्यास सांगितले. मग कमंडूमधलं उदक घेऊन त्या अन्नावरती प्रोक्षण केले व अभिमंत्रित केले. ब्राह्मणाला बोलावून ते म्हणाले, तू या अन्नावरचं झाकण काढू नकोस. एका बाजूने अन्न काढून घे आणि सर्व ब्राह्मणांना बराबर वाढायला घे. श्री गुरूंसह साऱ्या पंक्तीला वाटप चाललेलं होतं. तो ब्राह्मण स्वतः तूप वाढीत होता. सर्व ब्राह्मण आनंदाने जेवले. तसंच त्याचा परिवार जेवून तृप्त झाला. गावातील इतर सर्व त्याचे परिवारासह जेवून तृप्त झाले. सगळ्यांची जेवण झाल्यावर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणास बोलावला आणि तुझे दारिद्र्य दूर होईल, तुला पुत्र पौत्र होतील असा आशीर्वाद दिला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. अगदी थोडं अन्न शिजवलं होतं तरी 4000 लोक जेवले. हे सारं कर्तृत्व श्री गुरूंचं. त्यांनी अन्नपूर्णेचं स्मरण केलं, त्यामुळे सर्वांना हा प्रसाद मिळाला. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, हा होता गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक 38 याचा मराठी भावार्थ. आपल्याला जर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.